नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपला मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पाण्यातला वडा ची झणझणीत भाजी. ही भाजी पूर्वी भाजीला नसले तर ही भाजी बनवली जायची. पूर्वीच्या काळी काही भाजीला नसले तर ही भाजी बनवली जायची. ही भाजी आपण उडदाची डाळ भिजवून बनवणार आहोत. तर चला आपण बघूयात. त्यासाठी मी उडदाची डाळ आधीच 4 ते 5 तास भिजू घातलेली होती आणि त्यानंतर त्यामध्ये एका चाळणीमध्ये निथळायला ठेवलेली होती. तर बघू शकता इथे डाळ आपली चांगली निथळून झालेली आहे. त्यानंतर एका मिक्सर जारमध्ये आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे. तर ती डाळ वाटून घेतलेली आहे. त्यानंतर एका 3 ते 4 कांदे आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचे आहे. इथे मी चॉपर घेतलेला आहे. तुम्ही सुरीने सुद्धा बारीक चॉप करू शकता. तर बघू शकता इथे माझा मुलगासुद्धा मधामध्ये मी करतो म्हणून मधामध्येच येत होता. तर त्यानंतर मी बारीक चॉप करून घेतलेला आहे. तर बघू शकता इथे कांदा चांगल्या प्रकारे बारीक चॉप झालेला आहे. ते सुद्धा एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर एका छोट्या मिक्सर जारमध्ये आपल्याला 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अद्रक 1 इंच अद्रक आणि कोथिंबीर घालून चांगल्या प्रकारे वाटण बारीक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरासुद्धा घालून चांगल्या प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बघू शकता आपलं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे. बारीक केलेला कांदा आणि डाळसुद्धा चांगल्या प्रकारे आपली बारीक वाटून झाली आहे. डाळ वाटताना एक टिप्स लक्षात घ्यावी की डाळ वाटताना आपण त्यामध्ये काही थोडंसंसुद्धा पाणी घालू नये. त्यामुळे डाळ जर आपली पातळ झाली तर आपल्याला वडे टाकता येणार नाही. वडे पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते तेलामध्ये फुटतात. त्यामुळे आपल्याला डाळ वाटताना बिलकुल पाणी टाकायचं नाही. त्यानंतर बघू शकता आपला कांदा चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. तर इथे कांदा लालसर होईपर्यंत परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वाटण टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर घालून आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ते सुद्धा त्यामध्ये घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. आणि थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला त्यांचा जो कच्चापणा निघून जाईपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी चांगल्या प्रकारे परतून घेत आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्ताची पानेसुद्धा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे मी कढीपत्तासुद्धा त्यामध्ये घालून आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे माझा व्हिडिओ स्टॉप झालेलं होतं. तर त्यानंतर मी डिस्क्रिप्शनवर जे लिहिलं आहे ते त्यामध्ये सगळे मसाले ॲड केलेले आहे. त्यानंतर डाळीमध्ये सुद्धा जे मसाले ॲड केले ते सुद्धा वर लिहिलेले आहे, तुम्ही वर बघू शकता. त्यानंतर आपण त्यामध्ये मसाले शिजल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी ॲड करून घेतलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण वडे तयार करायला घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे मी वडे तयार करत आहे. वडे थापून घेताना आपल्याला हाताला पाणी लावून वडे थापून घ्यायचे आहे. कारण डाळ चिकट असल्यामुळे हाताला चिपकू शकते. त्यामुळे आपल्याला थोडं हाताला पाणी लावून आपल्याला वडे थापून घ्यायचे आहे. त्यानंतर पाण्याला चांगली किंवा मसाल्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक करून वडे आपल्याला टाकून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे मी एक करून वडे तयार करून घेऊन त्यामध्ये घालून घेत आहे. तर बघू शकता वडे आपल्याला सुरुवातीलाच परतायचे नाही, त्यामुळे आपले वडे तुटू शकतात. तर बघू शकता इथे मी संपूर्ण वडे टाकून झालेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला वडे शिजले की थोडे ते वरच असं तरंगतात, तेव्हा आपल्याला चमच्याने आपल्याला एक करून सगळे वडे पलटून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे शिजतील. तर इथे बघू शकता मी सगळे वडे चांगल्या प्रकारे परतून घेत आहे. तर बघू शकता इथे चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे आपल्याला उकड काढून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता वडे आपले चांगल्या प्रकारे शिजत आहेत आणि थोडा झाकण ठेवून आपल्याला चांगल्या प्रकारे वडे शिजवून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे आपली त्यानंतर आपण एक वडा काढून चेक करून घेऊया की आपले वडे शिजले की नाही. त्यामध्ये एका सुरीने आपण असे त्यामध्ये
घालून चेक करू शकतो. तर बघू शकता सुरी एकदम क्लीन आलेली आहेत. त्यानंतर आपले वडे चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. तर बघू शकता आपले वडे चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. त्यानंतर आपण त्यावर थोडी कोथिंबीर घालून घेऊयात. तर बघू शकता आपली झणझणीत अशी पाण्यातल्या वड्याची रेसिपी तयार झालेली आहे आणि एकदम झणझणीत अशी ही भाजी लागते. त्यानंतर एका बाउलमध्ये आपण ही भाजी सर्व करून घेत आहोत. तर बघू शकता इथे मी भाजी सर्व करून घेत आहे. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा एकदम भारी लागते. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि ही बघू शकता भाजी किती पाहायलासुद्धा एकदम अशी टेस्टी आणि तोंडाला पाणी सुटेल एकदम अशी दिसत आहे आणि झालीसुद्धा, खायलासुद्धा एकदम मस्त झालेली होती. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि मधामध्ये जे क्लिप मिसिंग आहेत त्याबद्दल सॉरी, आणि हे तुम्ही समजून घेऊ शकता. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि तर चला भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.